राजकोट किल्ल्यावर कोसळलेल्या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी गेलेल्या महाविकास आघाडी आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकमेकांशी भिडल्याचा प्रकार घडला। जवळपास 2 तास चाललेल्या गदारोळामुळे आता आदित्य ठाकरे आणि अन्य नेते राजकोट किल्ल्यावरून बाहेर पडले आहेत। मात्र या सर्व गदारोळावर खासदार सुप्रिया सुळे यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे। आमच्या नेत्यांच्या केसालाही धक्का लागला तर याद राखा असा सज्जड इशारा सुप्रिया सुळे यांनी दिला होता। राजकोट किल्ल्यावरील राड्यावर बोलताना सुळे म्हणाल्या की आमचे सर्व नेते तिथे जाणार होते हे सर्वांना माहित होतं, नंतरही तिथे एवढ्या मोठ्या प्रमाणात राडा होतो। पोलीस यंत्रणा तिथे काय करते, पोलीस तिथे असूनही राडा कसा काय झाला असा सवाल सुळेंनी विचारला आहे। सरकारचा इंटेलिजन्स तोवर काय करतंय, आमचे नेते जयंत पाटील हे जाणार होते हे पोलीस यंत्रणाला माहित नव्हतं का असा सवाल सुप्रिया सुळेंनी केलाय। आमच्या सर्व नेत्यांची सुरक्षेची जबाबदारी आता सरकारची आहे। जर आमच्या कुठल्याही नेत्याच्या केसाला धक्का लागला ना तर बघा काय होतं ते, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी थेट सरकारला इशारा दिलाय। खासदार नारायण राणेंनीही प्रतिक्रिया दिली आहे। यापुढे आमचे पोलिसांना सहकार्य असेल त्यांना येऊ दे, त्यांना आमच्या अंगावर यायला परवानगी द्या। मी एकेकाला बघतो घरात रात्रभर खेचून एकेकाला मारून टाकेल, कोणालाही सोडणार नाही अशी संतप्त प्रतिक्रिया नारायण राणेंनी दिली आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर असलेला पुतळा कोसळल्यानंतर आज निषेध म्हणून महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून राजकोट किल्ल्यावर मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यानुसार महाविकास आघाडीचे नेते राजकोट किल्ल्यावर दाखल झाले होते। याचवेळी महायुतीचे नेते नारायण राणे आणि निलेश राणे हे देखील राजकोट किल्ल्यावर पाहणी करण्यासाठी दाखल झाले। मात्र ठाकरे आणि राणे आमनेसामने आल्यानंतर कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी सुरू झाली। यावेळी कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचाही प्रयत्न केला। आता यावर तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत राजकीय तडका आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।